आर्या ही एक साधी शांत मुलगी कॉलेजच्या पहिल्या दिवशी आर्यनला पाहते आणि नकळत त्याच्यावर प्रेम करू लागते. रोज फक्त त्याला पाहण्यासाठी कॉलेजला जाते. त्याच्या प्रत्येक छोट्या सवयी आवडी निवडी जाणून घेते. नशिबाने दोघांची मैत्री होते आणि तिच्यासाठी ते सगळं काही बनतं. पण ती कधीच तिच्या भावना सांगत नाही, कारण तिला त्याला गमवायचं नसतं. ती त्याच्या प्रत्येक शब्दात, प्रत्येक हसण्यात प्रेम शोधत राहते. पण त्याच्यासाठी ती फक्त एक चांगली मैत्रीणच असते. एक दिवस तो तिला सांगतो की त्याला दुसरी कोणीतरी आवडते आणि त्या क्षणी तिचं मन पूर्णपणे तुटतं. तरीही ती हसून त्याला साथ देते. त्याच्या प्रेमकथेची साक्षीदार बनते. स्वतःच्या भावना मनात दाबून ठेवते. एकटी असताना रडते, पण त्याच्यासमोर नेहमी आनंदी राहते. कॉलेज संपतं. तो त्याच्या आयुष्यात पुढे निघून जातो आणि ती मात्र त्याच्या आठवणींमध्ये अडकून राहते. त्याच्यावर केलेलं एकतर्फी प्रेम, न सांगितलेले शब्द आणि न पूर्ण झालेलं नातं घेऊन आयुष्यभर शांतपणे जगत राहते. आर्या बाहेरून सावल्यासारखी दिसत असली तरी आतून ती रोज तुटतच राहते. आर्यनच्या आठवणी तिच्या प्रत्येक दिवसाचा भाग बनतात. त्याने कधी तरी केलेलं हसणं, बोलणं, छोट्या छोट्या गोष्टी तिच्या मनात पुन्हा पुन्हा जिवंत होतात. ती अनेकदा ठरवते की आता सगळं विसरायचं, पण मन मात्र त्याच्याकडेच परत जातं. सोशल मीडियावर त्याचे फोटो पाहून ती हसते आणि लगेच डोळ्यात पाणी येतं. त्याच्या आयुष्यात तो खूप आनंदात आहे हे पाहून तिला समाधानही वाटतं आणि वेदनाही होतात. हळूहळू ती समजून घेते की खरं प्रेम मिळणं गरजेचं नसतं. कधी कधी फक्त कोणावर मनापासून प्रेम करणंही पुरेसं असतं. ती स्वतःला सावरते, आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात आर्यन कायमचा राहतो. एक गोड वेदना बनून, जी तिला आयुष्यभर आठवत राहणार असते. काळ पुढे सरकत जातो तसा आर्या स्वतःला मजबूत बनवते. ती तिच्या स्वप्नांकडे लक्ष द्यायला सुरुवात करते. नवीन लोक भेटतात, नवीन नाती जुळतात, पण तरीही तिच्या मनात कुठेतरी आर्यनची जागा कायम राहते. एक दिवस अचानक अनेक वर्षानंतर त्यांची भेट होते. दोघही बदललेले असतात, पण आठवणी तशाच ताज्या असतात. तो तिच्याशी अगदी साधं बोलतो आणि तीही हसून उत्तर देते, जणू काहीच झालं नव्हतं. पण आतून तिचं मन पुन्हा एकदा हलतं. त्या भेटीत तिला जाणवतं की ती आता त्याच्यावर तसं प्रेम करत नाही, पण त्याच्या सोबतच्या आठवणींवर मात्र अजूनही प्रेम आहे. ती हसत त्याला निरोप देते आणि यावेळी मागे वळून पाहत नाही, कारण तिला कळालेलं असतं की काही प्रेमकथा पूर्ण व्हायला नसतात. त्या फक्त आपल्याला काहीतरी शिकवायला येतात. आणि आर्यन तिच्या आयुष्यात एक सुंदर पण अपूर्ण अध्याय बनून कायमचा राहतो. त्या भेटीनंतर आर्या पूर्णपणे बदलते. ती स्वतःवर प्रेम करायला शिकते. तिच्या आयुष्यातील रिकामेपणा ती स्वतःच्या स्वप्नांनी भरू लागते. हळूहळू तिच्या चेहऱ्यावर खरं हसू परत येतं. एक दिवस तिच्या आयुष्यात असा कोणीतरी येतो जो तिची किंमत ओळखतो. तिच्या डोळ्यातील न बोललेलं दुःख समजून घेतो आणि तिला जशी आहे तशी स्वीकारतो. सुरुवातीला ती घाबरते, पुन्हा तुटण्याची भीती तिला थांबवते, पण हळूहळू ती स्वतःला एक संधी देते. आणि यावेळी तिचं प्रेम एकतर्फी नसतं. तिला समजतं की खरं प्रेम तेच जे दोघांनी एकमेकांसाठी जगावं. आणि शेवटी ती भूतकाळाला हळूच निरोप देऊन नवीन आयुष्याची सुरुवात करते.
मनात एक गोड आठवण ठेवून, कारण काही अपूर्ण प्रेमकथा संपत नाहीत, त्या आपल्याला पूर्ण करून जातात. आयुष्य पुढे सरकत राहतं आणि आर्या आता पूर्णपणे सावरलेली असते. तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं, कारण तिने स्वतःला शोधलेलं असतं. ती ज्या व्यक्तीसोबत आहे त्याच्यासोबत ती मनापासून आनंदी असते. पण कधी कधी शांत क्षणी जुन्या आठवणी हलक्या पावसासारख्या मनात येतात. ती हसते, कारण आता त्या आठवणींमध्ये वेदना नाही, तर एक गोड शिकवण असते. तिला समजलेलं असतं की एकतर्फी प्रेमाने तिला तुटवलं नाही, तर घडवलं आहे. तिला स्वतःची किंमत शिकवली आहे आणि म्हणूनच ती त्या भूतकाळाबद्दल कधीही तक्रार करत नाही. कारण जर ते अपूर्ण प्रेम नसतं, तर आजची ती मजबूत, समजूतदार आणि स्वतःवर प्रेम करणारी आर्या तयार झाली नसती. आणि अशा प्रकारे तिची कथा दुःखातून सुरू होऊन समाधानात संपते. एक सुंदर आठवण बनून, जी आयुष्यभर तिच्या मनात हलकेच जिवंत राहते. आर्या त्या रात्री खिडकीजवळ बसून पावसाकडे पाहत होती. हातात तो जुना फोटो आणि मनात हजारो आठवणी. अचानक फोन वाजतो आणि स्क्रीनवर आर्यनचं नाव पाहून तिचं हृदय पुन्हा धडधडू लागतं. ती थोडा वेळ थांबते, पण शेवटी कॉल उचलते. दोघं काही क्षण शांत राहतात आणि मग तो हलक्या आवाजात विचारतो, कशी आहेस? ती हसत ठीक आहे म्हणते, पण तिच्या आवाजातलं ओझं तो ओळखतो. तो म्हणतो, तू खूप बदलली आहेस. आणि ती मनात म्हणते, हो, तुझ्यामुळेच. थोड्या बोलण्यानंतर तो अचानक सांगतो की आयुष्यात सगळं असूनही काहीतरी कमी वाटतं. आणि ते ऐकून तिच्या मनात पुन्हा जुनं प्रेम जागं होतं. पण यावेळी ती स्वतःला थांबवते, शांतपणे बोलते, त्याला समजावते आणि शेवटी कॉल ठेवताना फक्त एवढंच म्हणते, काळजी घे. कॉल संपल्यावर ती डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घेते आणि हळूच त्या फोटोला ठेवून देते. कारण यावेळी तिला समजलेलं असतं की काही नाती परत सुरू करण्यासाठी नसतात, ती फक्त मनात शांतपणे पूर्ण करण्यासाठी असतात. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.